आता बघणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळलाय। आरोप आणि टीकांचं उत्तर आम्ही कामातून देणार। प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेनंतर शिंदेंचं प्रत्युत्तर। योग्य वेळी मी सत्य बाहेर काढणार। अनिल देशमुखांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचा इशारा। वाटाघाटी करण्यासाठी फडणवीसांनी माणूस पाठवला तर ठाकरे पवारांवर आरोप करा अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र काढलं। देशमुखांचे आरोप गोष्टी त्या बोलतायत, या संदर्भात बरंच सत्य माझ्याकडे आहे। योग्य वेळी ते सत्य मी बाहेर काढीन। आज त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने सनसनी पसरवायची आहे, पण ज्यावेळेस सत्य मी बाहेर काढील त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल। अनिल देशमुखांनी तेव्हाच बोलायला हवं होतं। निवडणुकीच्या काळात अशा गोष्टी काढल्या तर त्या पचनी पडत नाहीत। अनिल देशमुखांच्या आरोपांवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। सांगायला बोलायला पाहिजे होतं ना तेव्हा बोलायला काय झालं होतं। आणि माझं असं मत आहे की ऐन निवडणुकीच्या काळात अशा गोष्टी काढल्या तर त्या पचते नाही पडत। आज पंतप्रधान मोदींची नंदुरबारमध्ये जाहीर सभा। हिना गावित यांच्या प्रचारासाठी मोदींच्या सभेचं आयोजन। अहिंसा शाळेजवळ 55 एकर परिसरात सभेसाठी जोरदार तयारी। उद्धव ठाकरेंची आज जालना आणि छत्रपती संभाजीनगर इथे जाहीर सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे आणि चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी सभांचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज खेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर। संध्याकाळी 7 वाजता एकनाथ शिंदेंची वैजापूरमध्ये सभा। पुण्याच्या भोसरीमध्ये आज सभांचा धडाका। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची संध्याकाळी 6 वाजता भोसरीत सभा। पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आज राज ठाकरेंची पुण्यात सभा। पुण्यातल्या अलका टॉकीज चौकात संध्याकाळी 6 वाजता सभा। दंगेकरांच्या नावानं साड्या वाटप करणं समर्थकाला भोवलं। निवडणूक भरारी पथकाकडून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भाजप कार्यकर्त्या माधवी निगडेंच्या तक्रारीनंतर कारवाई।